नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचं, भरभराटीचं, सुख समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. उद्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तो म्हणजे आपल्या स्वामींचा प्रगट. स्वामी सेवेत यायला भाग्य लागतं. महाराजांनी आपल्याला निवडलं आहे, हे आपलं परमभाग्य आहे. कारण स्वामी सेवेत येणं सोपं आहे, पण स्वामी सेवेमध्ये टिकून राहणं खूप कठीण आहे. कारण कारण स्वार्थासाठी सेवेत येणं आणि काम झालं की स्वामी सेवा न करणं, अशांना महाराज कधीही साथ देत नाहीत. स्वार्थासाठी स्वामी सेवा करायची नसते. स्वामी सेवेत निस्वार्थपणे सेवा करणं महत्त्वाचं असतं. महाराजांना आपली सेवा आवडते. महाराजांची आपण सेवा करतो. महाराज आपल्याला नक्कीच मदत करतात. स्वामी प्रगट दिनानिमित्त आपण महाराजांना नवीन वस्त्र परिधान करतो, गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवतो. पण महाराजांना हे काहीही नको असतं. महाराजांना तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतं. त्या स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे, त्यांनी उद्यापासून सुरुवात केली तरीही चालतं. उद्या तुम्ही स्वामी सेवेत स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. ज्यांना मासिक धर्म सूतक विटाळ असेल त्यांनी श्रवण केलं तरीही चालतं. स्वामींपुढे नतमस्तक व्हा, स्वामींची सेवा करा. तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता, स्वामींचा नामजप करू शकता. महाराजांना आपल्याकडून काहीही नको, फक्त त्यांना आपल्याकडून सेवा पाहिजे असते. महाराज आपली परीक्षा बघतात, पण महाराजच आपल्याला मार्ग दाखवतात. उद्या महाराजांकडे काहीही मागू नका. महाराजांना फक्त म्हणा, जे काही तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल महाराजांना धन्यवाद म्हणा, महाराजांचे आभार माना. उद्याचा दिवस हा महाराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. म्हणून उद्या तरी किमान काहीही मागू नका, फक्त सेवा करा. महाराज सगळं अगदी सहजपणे देत नाहीत. योग्य वेळ आल्यावरच महाराज देत असतात. उद्याचा दिवस सर्वांना स्वामीमय जावो. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.